आता आपण त्याच्या पुढे जाणार आहोत. कंटेंट ऑफ लेजर म्हणजे लेजर मध्ये काय काय असतं ते पाहणार आहोत आज. कंटेंट ऑफ लेजर. तर समजून घेऊया लेजर मध्ये काय काय असतं. कोण सांगते लेजर मध्ये काय काय असतं? पर्टिक्युलर कॉलम असतो, डेट कॉलम असतो, एलएफ चा कॉलम असतो, अमाऊंटचा कॉलम असतो, बरोबर ना? हो सर. हो. आणि टी फॉर्मॅट मध्ये लेजर दिलेलं असतं आपल्याला, म्हणजे टी शेप मध्ये. तर तेच असणार आहे. डेबिट साइड, क्रेडिट साइड असते आणि अकाउंटचं नाव असतं कोणतं आहे ते. तर हे सगळे कंटेंट लेजर मध्ये असतात. तर लेजर इज द बाउंड बुक विच कंटेंट सेव्हरल पेज. लेजर काय आहे? लेजर काय? बाउंड. बाउंड म्हणजे काय? बाइंडिंग केलेलं एक बुक आहे. बाइंडिंग बुक माहिती ना तुम्हाला सर्वांना, की स्पायरल बाइंडिंग वगैरे आपल्याकडे डायरीज वगैरे असतात, त्या पद्धतीचं एक बुक्स असतं. तुम्हाला जर लेजरचा फोटो पाहायचा असेल तर एक जस्ट सेकंद मी तुम्हाला लेजरचा फोटो दाखवतो. म्हणजे आता लेजर आपल्याला बघायला भेटत नाही, पण आता सगळं डिजिटल झालंय ना, त्याच्यामुळं. कशाचा फोटो आहे हा? हा पहा, ह्या लेजरचा फोटो आहे. आता खूप जुना फोटो असणार आहे. थोडस झूम केल्यावर तुमच्या लक्षात येईल की पहा, अशा पद्धतीचा लेजरचा फोटो असतो. आता या ठिकाणी लेजर जे दिलेलं आहे ते कसं दिलंय बघा. तुम्हाला दिसतंय सर्वजण? सर्व हो सर. हो सर. ओके ओके. तर बघा या ठिकाणी कोणतरी आहे म्हणजे आवाज येतोय कोणाच तरी. या ठिकाणी अशा पद्धतीचं पुस्तक असतं आणि आपण जसं बुक्स, आपली जशी बुक्स असते तसे मोठं बाइंडिंग पुस्तक असतं. आणि याच्यामध्ये ही जी असते ती डेबिट साइड असेल, इकडे क्रेडिट साइड असेल, इकडे डेटचा कॉलम दिलेला आहे त्यांनी, आणि हे ट्रान्झॅक्शन दिलेले डेट वाईज त्यांचे. आता हे खूप जुनं आहे, त्यामुळं सध्या जसं आपण तयार करतो त्या पद्धतीचं हे नाही, पण अशा पद्धतीचं पुस्तक असतं लेजर. आणि त्या ठिकाणी बघा प्रत्येक पेजला नंबर आहे हा या ठिकाणी. तर अशा पद्धतीचे नंबर देखील लेजर मध्ये दिलेले असतात. हे अशा पद्धतीचं पुस्तक म्हणजे लेजर असणार आहे. तर पुढे जाऊया, एकच मिनिट हा. तर काय सांगत होतो मी? लेजर इज अ बाउंड बुक विच कंटेन्स सेव्हरल पेजेस. इच पेजेस ऑफ लेजर इज सिरियल वाईज नंबर दिलेला असतो त्याला. म्हणजे प्रत्येक पेजला काय असतो? नंबर दिलेला असतो. फॉर इच अकाउंट सेपरेट पेज इज अलॉटेड. आणि प्रत्येक अकाउंट साठी एक वेगळं पेज काय केलेलं असतं? वाटून दिलेलं असतं, म्हणजे अलॉट केलेलं असतं. द पेज नंबर ऑफ द लेजर इज कॉल्ड लेजर फोलिओ. बघा, पेज नंबरला काय म्हणणार? लेजर फोलिओ असं म्हणणार आहोत. म्हणजे त्या लेजरचा जो पेज नंबर असेल, एलएफ म्हणजेच काय? लेजर फेलो असं म्हटलं जातं. इच लेजर अकाउंट इज डिवायडेड इंटू टू साइड. कोणत्या दोन साइड मध्ये डिवाइड केलं जातं प्रत्येक लेजर? कोण सांगू शकते? कोण सांगू शकतं का कोणत्या दोन साइड मध्ये डिवाइड केलेलं असतं? द लेफ्ट साइड क्रेडिट इज, आणि क्रेडिट साईड. व्हेरी गुड, द लेफ्ट हँड साइड. म्हणजे जी डाव्या हाताला आपल्या बाजू असते ती कोणती साइड असते? डेबिट साइड असते. अँड राईट हँड साइड इज कॉल्ड क्रेडिट साईड. क्रेडिट साइड. व्हेरी गुड. राईट हँड साइड कोणती असणार आहे? क्रेडिट साइड असणार आहे. दिस इज इंडिकेट बाय रायटिंग द ॲब्रिव्हेशन. म्हणजेच काय? त्याचा संक्षिप्त रूप काय असणार? ॲब्रिव्हेशनचा अर्थ संक्षिप्त रूप आहे. डेबिटला आपण म्हणणार डीआर म्हणजेच डेबिट रेकॉर्ड, आणि क्रेडिट साइडला म्हणणार सीआर म्हणजेच क्रेडिट रेकॉर्ड. ऑन द राईट साइड टॉप कॉर्नर. आता हे कुठं लिहिलं जातं? राईट साइडला टॉप कॉर्नरवर लिहिलं जातं. कुठं? आता क्रेडिट साइड राईट साइडला आणि डेबिट साइड लेफ्ट साइडला टॉप कॉर्नरला लिहिलं जातं अकाउंटच्या. तर आपल्याला कसं लिहायचं ते पण मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे. एव्हरी लेजर हॅज अन इंडेक्स. आता प्रत्येक आपल्या जसं बुक्सला इंडेक्स असतो आपण पाहतो, तर तसं लेजर बुकला सुद्धा इंडेक्स असतो. हा इंडेक्स कशासाठी असतो? इज प्रिपेअर द अल्फाबेटिकल ऑर्डर. आणि हा अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार प्रिपेअर केलेला असतो. and the page number on which a particular accounts appear is known against the name of the account show in the index. आणि प्रत्येक पेजवर जे अकाउंट असेल त्याचं नाव
कुठं असतं इंडेक्स मध्येच दिलेलं असतं. धिस फॅसिलिटी क्विक रेफरन्स. आणि कशासाठी असतं की आपल्याला लगेच कळावं पाहिजे तिथं लगेच जाता यावं त्या अकाउंटला पेज नंबर नुसार. त्यामुळे हा इंडेक्स असणार आहे. आता त्यांनी बोथ द साइड ऑफ लेजर हॅव 4 कॉलम. प्रत्येक साइडला म्हणजे डेबिट साइडला सुद्धा 4 कॉलम असणार आहे आणि क्रेडिट साइडला सुद्धा 4 कॉलम असणार आहेत अकाउंटच्या. तर पहिला कॉलम कोणता असणार आहे? तर पहिला कॉलम असणार आहे डेट. डेटचा फर्स्ट कॉलम असणार आहे. इन दिस कॉलम द डेट ऑफ ट्रान्झॅक्शन इज रिटन. या कॉलम मध्ये काय लिहिली जाते? ट्रान्झॅक्शनची डेट लिहिली जातं. द इयर मंथ अँड डेट शुड बी क्लिअरली मेन्शन. आणि या कॉलम मध्ये इयर मंथ आणि डेट म्हणजे जी तारीख आहे ती तारीख त्या ठिकाणी क्लिअरली मेन्शन केलेली असते. एकच मिनिट, भुजबळ सरांचा फोन आहे. हा सर. पहा त्या ठिकाणी त्या डेट कॉलम मध्ये त्या ट्रान्झॅक्शनची डेट लिहावी लागते. पर्टिक्युलर्स मध्ये आपण ज्या ट्रान्झॅक्शनला त्या ठिकाणी डेबिट किंवा क्रेडिट देणार आहोत ते ट्रान्झॅक्शनचं नाव लिहिलेलं. दिस कॉलम द नेम ऑफ अकाउंट म्हणजे अकाउंटचं नाव लिहिलेलं जातं. विन दिस करस्पॉन्डिंग क्रेडिट ऑर डेबिट म्हणजे ज्याला आपण क्रेडिट देणार आहोत किंवा डेबिट देणार आहोत त्या अकाउंटचं नाव या ठिकाणी लिहिलं जातं. इज फाउंड अंडर डबल एंट्री प्रिन्सिपल विल बी मेन्शन. आता हे का करायचं? कारण की डबल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम नुसार आपल्याला हे करावं लागतं. द पोस्टिंग ऑन द डेबिट साइड बिंग विथ टू अँड द क्रेडिट साइड बिंग विथ बाय. म्हणजे आता आपण हे पोस्टिंग करतो अकाउंटच्या डेबिट साइडला. जर आता हे अकाउंट कशा पद्धतीचं असतं ते सांगतो तुम्हाला. हे अशा पद्धतीचं अकाउंट असतं. हा अमाऊंटचा कॉलम असतो, हा लेजर फॉलोचा कॉलम असणार आहे आणि या ठिकाणी हा डेटचा कॉलम असणार आहे. सेम अशाच पद्धतीचा हा डेट, त्याच्यानंतर हा एलएफ आणि हा अमाऊंटचा कॉलम असणार आहे. तर या डेबिट साइडला आणि ही असणार त्याची क्रेडिट साइड. हा तुमचा जो कॉलम असणार आहे हा असणार आहे डेटचा, हा असणार आहे पर्टिक्युलरचा, हा असणार आहे एलएफचा आणि हा असणार आहे अमाऊंटचा. सेम रिपीट असंच क्रेडिट साइडला डेट, पर्टिक्युलर, एलएफ, अमाऊंट. तर JF असेल ना, जर्नल फॉलिओ. हो, लेजर फॉलिओ. जीएफ नाही, एलएफ. तर आपण जर्नल मध्ये लिहितो. जर्नल मध्ये लेजर फोलिओ लिहितो ना. आणि याच्यामध्ये थांबा एकच मिनिट, मला कन्फर्म करून घेऊ द्या. जर्नल फॉलिओ. हा जर्नल फोलिओ असेल कदाचित. एकच मिनिट, इथे लेजर फोलिओ दिलोय त्यांनी, पण असू द्या बघूया आपण पुढे गेल्यावर काय होतंय. तर डेबिट साइडला जे आपण अकाउंट डेबिट करणार आहोत त्याची सुरुवात टू अशी करतो आणि क्रेडिट साइडला काय करणार? बायने सुरुवात करणार आहोत. म्हणजे ज्या अकाउंट म्हणजे बाय टू कॅश लिहिणार डेबिटला आणि क्रेडिटला समजा बँक अकाउंट असेल तर बाय बँक अकाउंट लिहिणार क्रेडिट होणार असेल तर. तर अशा पद्धतीने हे रेकॉर्ड काय केलं जातं? मेंटेन केलं जातं. तर हा आहे दुसरा कॉलम याच्यामधला. एकच मिनिट. देन आफ्टर नेक्स्ट. हा सर, आवाज येतो का माझा? हो तुमचा तिकडे आवाज येत नव्हता फोन मध्ये, पण इथं येतोय सर. तुम्ही मला जरा रागरागच करताय राव. तुम्ही मला बोलवा नाही क्लासला. बस आम्हाला पण बस का, रोज तुम्हाला लिंक भेटतात, रोज लेक्चरचे व्हिडिओ भेटतात, रोज सगळे भेटते ना, आमचा राग करते वरून डायलॉग आणायचा आम्हालाच. जाऊ दे, चला शिकवा पोरांना. विल बी कंटिन्यू. सर त्याला काय म्हणतात? जर्नल फोलिओ म्हणतात ना? हो, जर्नल फोलिओ म्हणतात. म्हणजे जर्नल मध्ये हम्म. लेजर फोलिओ असतो आणि लेजर मध्ये जर्नल फोलिओ असतो. जर्नलचं पेज, जर्नलचं पेज. बरोबर बरोबर बरोबर. ते पुस्तकात मग तिथं चुकीचं लिहिलं होतं का काय मला माहित नाही. मी लेजर फोलिओ म्हणत. हो, प्रिंटिंग मिस्टेक. असू द्या असू द्या. चला पुढे जाऊया. जर्नल फोलिओचा एक कॉलम असतो. तर जर्नल फोलिओ मध्ये काय? फोलिओ मीन्स पेज नंबर. इन जर्नल फोलिओ म्हणजेच कुठं जर्नल, आपण जे जर्नलला प्रॉपर जर्नल तयार करतो ना त्याचा पेज नंबर या ठिकाणी त्या कॉलम मध्ये लिहिला जातो. आणि लास्ट कॉलम असणार आहे डेबिट किंवा क्रेडिट साइडचा चौथा अमाऊंट. याच्यामध्ये त्या ट्रान्झॅक्शनची प्रॉपर जे अमाऊंट असेल, जे डेबिट किंवा क्रेडिट अमाऊंट असेल ती त्या ठिकाणी लिहिणार आहोत डेबिट किंवा क्रेडिट साइडला. आता त्याचा फॉर्मॅट कसा असतो हे पण खाली दिलेले पहा, या ठिकाणी दिसतंय की हे पहा.
आता हे अकाउंट इन द बुक्स ऑफ नेम ऑफ अकाउंट, म्हणजे आता या ठिकाणी आपण कॅश म्हणूया किंवा मशिनरी म्हणूया, उदाहरणार्थ मशिनरी अकाउंट म्हणूया. तर या ठिकाणी डेट, त्याच्यानंतर पर्टिक्युलर्स, जे एफ, अमाऊंटचा कॉलम, हे सगळे कुठे आहेत? डेबिट साइडला. आणि सेम कॉलम ऍज इट इज कुठं दिलेले आहेत त्यांनी? क्रेडिट साइडला दिलेत. एकच मिनिट, थोडस झूम आउट इन करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. बघा, डेट, पर्टिक्युलर्स, जे एफ आणि अमाऊंट हे सेम कॉलम कुठं दिलेत? क्रेडिट साइडला. आणि त्यांनी स्पेसमेन ऑफ द स्टेटमेंट फ्रॉम ऑफ अन अकाउंट असं एक दिलेलं आहे स्पेसमेन, म्हणजे फॉर्मॅट. त्या ठिकाणी डेट, पर्टिक्युलर्स, जे एफ, डेबिटचा अमाऊंट, क्रेडिटचा अमाऊंट, बॅलन्स, इनिशियल आणि रिमार्क अशा पद्धतीने दिलेलं आहे. आणि त्यांनी या ठिकाणी मॉडर्न अकाउंटिंग सिस्टीम मध्ये लेजर कसं तयार होतं कम्प्युटराइज अकाउंटिंग मध्ये, हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर त्याचा हा फॉर्मॅट आहे. म्हणजे लेजर कसं तयार होतं की आपल्याला गेटवे ऑफ टॅली मध्ये जावं लागतं. गेटवे ऑफ टॅलीवर क्लिक केल्यानंतर हे अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहेत. आता हे तुम्ही 11वीला अजून तुम्ही कोणी टॅली विषयी कोणाला काय माहिती का, किंवा काय केलाय का टॅली? माझ्या अंदाज नाहीये. त्याच्यानंतर अकाउंट इन्फॉर्मेशन मध्ये जावं लागतं. अकाउंट इन्फॉर्मेशन मध्ये गेल्यानंतर क्रिएशन मध्ये क्रिएशन आणि त्याच्यामध्ये लेजर नावाचा एक ऑप्शन असतो. या लेजर नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर क्रिएट एक ऑप्शन तयार होतो. तर ह्या क्रिएट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे लेजर तयार करता येतं. मग ह्या लेजर मध्ये तुम्हाला कोणतं लेजर तयार करा, आता खूप स्क्रीनशॉट छोटा दिसतोय, क्लिअर दिसत नाही. या ठिकाणी त्या लेजरचं नाव, कोणत्या ग्रुपमध्ये येतोय, असेट, लॅबिलिटी, इन्कम, एक्सपेन्सेस, क्रेडिटर्स, डेटर्स काय असेल त्याच्यामध्ये, तर तो ग्रुप आणि हा लेजर काय होतं? क्रिएट होतं. हे कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम नुसार होतं. परंतु जनरली आपल्याला आपण मॅन्युअली शिकणार आहोत, मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीम. त्यामुळं ते कसं असणार आहे ते एखाद्या उदाहरणाच्या मार्फत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, या ठिकाणी आता हे सुद्धा कम्प्युटरच दिलेलं आहे, त्यामुळे कम्प्युटरचं काय एवढं बघण्याची आवश्यकता नाही. पुढचा जो पॉइंट असणार आहे तो पॉइंट आहे, भुजबळ सर सांगताय काय? काय आहे मला सांगायचं? पोस्टिंग ऑफ एंट्रीज फ्रॉम द जर्नल सबसिडी बुक्स टू लेजर. काय सांगू? बर, सांगतो की. बघा, लक्ष द्या. मी आता पुस्तकात काय आहे, काय नाही लिहिले हे मला नाही माहिती, पण मी तुम्हाला माझ्या म्हणजे आजपर्यंतच्या नॉलेजच्या बेसवर तुम्हाला सांगतो की लेजर कसं असतं, त्याची पोस्टिंग कशी तयार करायची, काय करायचं, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, एकदम शॉर्टकट मध्ये अगदी. म्हणजे पहिली गोष्ट, वाय आर यू प्रिपेरिंग लेजर? पहिला प्रश्न काय आहे? प्रश्न पडायला हवेत. लेजर बनवायचं, मग का लेजर बनवायचं? काय मी प्रश्न विचारला, तुम्ही बोला, त्याला माईक चालू करा बाकीचे 11वीचे. का लेजर बनवायचं? वाय आर यू प्रिपेरिंग लेजर? माडिक सरांना काय काम नाही, भुजबळ सरांना बी काय काम नाही, पुस्तकावाल्यांना बी काय काम नाही, म्हणून लेजर दिलंय मोकार आम्हाला. का लेजर बनवायचं मला सांगा? सर कोण कोण आहे क्लासला? नाव सांगा मला एखादी. भावना, त्याच्यानंतर गायकवाड स्वप्नाली, साक्षी जगताप, शिल्पा, श्रुती कोलते आणि मी, तुम्ही. बर, ठीक आहे. भावना, हो सर. वाय आर यू प्रिपेरिंग लेजर? बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड. लेजर का बनवायचं नाही? बघा, आता समजा तुम्ही एखाद्या कंपनीचे अकाउंटंट आहात. एखाद्या कंपनीचे काय आहात? अकाउंटंट आहात. आणि माडिक सर ह्या त्या कंपनीचे मालक आहेत. आणि ते आले आणि त्यांनी डायरेक्ट विचारलं, भावना तुझ्याकडे किती कॅश आहे, बिझनेस मध्ये किती कॅश आहे? भावनाने काय करायचं? जर्नलच्या सगळ्या एंट्री असतात 100-500, त्याच्यामध्ये कॅशला किती वेळा डेबिट आहे, किती वेळा क्रेडिट आहे, जेवढी डेबिट तेवढी कॅश आली, जेवढी क्रेडिट आहे तेवढी कॅश काय झाली आपल्याकडून गेली. मग एवढ्या सगळ्या एंट्रीची ऍडलेस करून भावनाला कमीत कमी 500 एंट्रीची बेरीज करायला 20-25 मिनिटं लागतील. एवढा वेळ थांबायला माडिक सरांना वेळ आहे का? नाही. नाही. किती वेळात उत्तर आलं पाहिजे आपल्याला? अगदी
एका मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला किती आपल्याकडे पैसे शिल्लक आहेत हे कळलं पाहिजे. पाहिजे. हे समजण्यासाठी आपल्याला एका सेकंदात जर उत्तर माहिती असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, लेजर तयार करावं लागेल. काय तयार करावं लागेल, लेजर. मग लेजरला आपण काय करतो, फक्त कॅश आली किती आणि गेली किती त्याची ऍडलेस करून आपण बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स शोधतो. काय शोधतो, क्लोजिंग बॅलन्स. मग लगेच आपल्याला लक्षात येतं एका मिनिटामध्ये की आता कम्प्युटराइज अकाउंटिंग आहे. कम्प्युटराइज अकाउंटिंग लेजर केलं, कॅशवर क्लिक केलं की तुम्हाला लगेच दिसतं बाय बॅलन्स कॅरीड, तुम्हाला किती पैसे अकाउंट मध्ये आपल्या शिल्लक आहेत. किंवा सरांनी विचारलं की बाबा आपल्याला किती विद्यार्थ्यांकडून फी येणं बाकी आहे, म्हणजे नाही का किती रुपयांचे आपले डेटर्स आहेत, तर तुम्हाला सगळे विद्यार्थी कोणी किती दिली, कुणाकडून किती आली, किती गेली, एवढ्या सगळ्यांचे जर्नल एंट्री करणं पॉसिबल आहे का, ऍडलेस करणं लगेच आहे का, नाही. मग तुम्हाला एका क्लिकवर तुम्ही डेटरचं लेजर उघडलं की तुम्हाला किती पैसे येणं आहे हे लगेच कळणार, हे लगेच कळणार. किंवा तुम्ही वर्षभरामध्ये किती रेंट पेड केलेला आहे, या वर्षभरामध्ये तुम्ही किती सॅलरी पेड केलेली आहे, ही तुम्हाला एका क्लिकवर समजावं. म्हणजे एंड ऑफ द डे ला किती बॅलन्स आहे, किती बॅलन्स आहे हे शोधण्यासाठी, एका मिनिटामध्ये तुम्हाला कोणत्या अकाउंटवर किती बॅलन्स आहे हे शोधण्यासाठी तुम्हाला काय तयार करावं लागतं, लेजर. काय लेजर. तयार करावं लागतं, लेजर. का तयार करावं लागतं, तर एंड ऑफ द डे ला प्रत्येक स्पेसिफिक अकाउंट म्हणजे कॅशचा असेल, परचेसचा असेल, सेलचा असेल, डेटरचा असेल, क्रेडिटरचा असेल, बिल्स रिसिएबल असेल, बिल्स पेएबल असेल, लँड अँड बिल्डिंग असेल, प्लांट अँड मशीन, याचा पर्टिक्युलर एका एका अकाउंटचा किती बॅलन्स आहे, किती बॅलन्स आहे हे शोधण्यासाठी आपल्याला काय तयार करावं लागतं, लेजर. काय तयार करावं लागतं, लेजर. तर दुसरा मुद्दा, लेजर तयार केलं. सरांनी सांगितलं लेजरची पोस्टिंग. लेजरची काय करायची, जर्नल इज अ ट्रान्सफर टू लेजर, जर्नल एंट्री इज ट्रान्सफर टू लेजर इज नोन ॲज पोस्टिंग. जे जर्नल लेजरला ट्रान्सफर केलं जातं त्याला काय म्हणायचं, पोस्टिंग असं म्हणायचं. काय म्हणायचं, पोस्टिंग असं म्हणायचं. मग समजा की एंट्री बघू आपण, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. काय एंट्री सांगितली मी तुम्हाला, कॅश अकाउंट डेबिट कॅश टू अकाउंट कॅपिटल अकाउंट. बरोबर आहे स्वप्नाली, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. म्हणजे लेजर पोस्टिंग कशी तयार करायची, की कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला, कुठल्या बाजूला, कॅश अकाउंटच्या डेबिट डेबिट बाजूला अपोजिट अकाउंटचं नाव लिहायचं. कोणाचं नाव लिहायचं, अपोजिट अकाउंटचं. अपोजिट अकाउंटचं नाव काय आहे, कॅश कॅपिटल. काय, कॅश कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला आपण काय लिहिणार, टू कॅपिटल. कॅप काय लिहिणार, टू कॅपिटल. आणि कॅपिटल अकाउंटला काय आपल्यात क्रेडिट आहे का नाही, मग कॅपिटल हो अकाउंटच्या सर क्रेडिट बाजूला, कॅपिटल अकाउंटच्या कुठल्या बाजूला, क्रेडिट बाजूला क्रेडिट डेबिट अकाउंटचं नाव लिहायचं. पण कोणत्या बाजूला लिहायचं, क्रेडिट बाजूला. मग डेबिट बाजूचं नाव काय आहे, कॅश. टू काय लिहिणार आपण, बाय कॅश बाय लिहिणार. कॅश क्रेडिट बाजूला. लक्षात ठेवा, लेजरची डेबिट साइड नेहमी टू ने सुरू होती. कशाने सुरू होती, टू ने. आणि क्रेडिट साइड कशाने सुरू होती, बाय. बाय ने. बाय आता मी तुम्हाला एक गाणं शिकवणार आहे. या गाण्याच्या बेसवर तुम्ही हे गाणं म्हणायचं. मी एक 10 एंट्री तुमच्याकडून मधून घेईल आणि त्याच्या बेसवर तुम्ही पोस्टिंग करणार. त्याच्या बेसवर तुम्ही काय करणार, पोस्टिंग चला एक 10 एंट्री तुम्हाला एक 2 मिनिटात शिकवतो मी. समजा आपण असं गृहीत धरू, पहिली एंट्री आहे कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू काय, कॅपिटल अकाउंट. कॅपिटल हे गाणं कसं लक्षात ठेवायचं, कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला म्हणा मागे, चला कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला डेबिट बाजूला टू कॅपिटल अकाउंट लिहायचं. काय लिहायचं, टू कॅपिटल अकाउंट, टू कॅपिटल अकाउंट आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, कॅपिटल बाय बाय अकाउंट. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला काय लिहायचं, बाय कॅश. काय लिहायचं, बाय कॅश. कॅश रेंट, दुसरी एंट्री आपली, रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कशी होईल लेजर पोस्टिंग सांगा, रेंट अकाउंटच्या डेबिट बाजूला टू कॅश, कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय रेंट. बाय काय होईल, रेंट. पुढची एंट्री, परचेस टू राहुल, परचेस अकाउंट डेबिट टू राहुल. लेजर पोस्टिंग कशी करायची, परचेस अकाउंटच्या डेबिट बाजूला, परचेस अकाउंटच्या कोणत्या बाजूला, डेबिट बाजूला काय लिहायचं, टू राहुल अकाउंट, टू राहुल राहुल अकाउंट. आणि राहुल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला काय लिहायचं,
बाय परचेस अकाउंट. करेक्ट. बाय Purchase. पुढची एंट्री Purchase. काय? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कसं लिहिणार सांगा बरं. कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला टू सेल्स आणि हा. सेल्सच्या क्रेडिट बाजूला बाय कॅश. बरोबर. त्यानंतर पुढची एंट्री मोहन टू कॅश. मोहन टू कॅश कशी लिहिणार. मोहन अकाउंट अकाउंटच्या डेबिट बाजू डेबिट साइडला टू कॅश आणि कॅशच्या क्रेडिट बाजूला टू बाय मोहन. बाय मोहन. बरोबर. पुढची एंट्री ड्रॉइंग टू कॅश. बोला. ड्रॉइंग अकाउंटच्या डेबिट बाजूला टू कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय ड्रॉइंग अकाउंट. आता एक एक काम करायचं. माडिक सर, हे उत्तर भावनाने सांगितलं, हे उत्तर स्वप्नाने सांगितलं. मला प्रत्येक मुलीला पर्सनली प्रश्न विचारायचा आहे आणि त्यांना एंट्रीचं पोस्टिंग विचारायचंय. सर मला नाव सांगा एका मुलीचं. भावना, पौर्णिमा आणि स्वप्नाली झाल्या. दुसरं नाव सांगा. हॅलो हॅलो स्वप्नाली, सर. हा स्क्रीनवर हा, नाव सर. दिसतात. श्रुती पुढच्या आणि मुलीचं नाव काय? साक्षी. बरं जगतापबाई. श्रुती साक्षी. जगतापबाई. श्रुती 2 आहेत. हा फुलारी पण आणि बर जगताप पण. साक्षी जगतापबाई ती. साक्षी तुला एंट्री तुला एंट्री बघ काय. राम अकाउंट डेबिट टू कॅश कशी लेजर पोस्टिंग करणार तू. जसं गाणं शिकवलं तसंच म्हणायचं. काय शिकवलेलं. राम अकाउंटच्या डेबिट बाजूला, राम अकाउंटच्या डेबिट बाजूला काय लिहिणार. टू कॅश. टू कॅश. आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला काय लिहिणार आपण. बाय बाय रेंट. राम. बाय राम. बाय राम अकाउंट. बाय राम अकाउंट. आवाज राम येत अकाउंट. नाही. चला पुढची एंट्री सांगा मला की वेजेस टू कॅश कशी लिहिणार. वेजेसच्या डेबिट साइडला टू कॅश अकाउंट आणि कॅशच्या क्रेडिट साइडला बाय वेजेस अकाउंट. बाय वेजेस अकाउंट. बरोबर. त्यानंतर ना पुढे आता राहुल टू कॅश. राहुल अकाउंटच्या डेबिट साइडला टू कॅश आणि आणि कॅशच्या कॅशच्या क्रेडिटला क्रेडिट साइडला बाय बाय राहुल. बाय राहुल. राहुल. आता याचं अकाउंटिंग भाषेमध्ये सांगतो, लक्ष द्या. थोडं पुस्तकाच्या भाषेत सांगतो काय करायचं. पर्टिक्युलर अकाउंटच्या डेबिटेड साइडला अपोजिट अकाउंटचं नाव टू ने लिहायचं. पर्टिक्युलर अकाउंटच्या डेबिट साइडला काय लिहायचं. समजा कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल आहे का नाही, म्हणजे कॅश अकाउंट डेबिटेड साइड राईट डाऊन वर्ड फ्रॉम टू. आणि अपोजिट अकाउंटचं नाव काय. कॅपिटल अकाउंट. म्हणजे काय लिहायचं. टू कॅपिटल अकाउंट. टू काय लिहायचं. कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटला काय क्रेडिट आहे. मग कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला अपोजिट अकाउंटचं नाव कॅश आणि कुठल्या शब्दाने सुरुवात करायची. बाय ने. बाय कॅश अकाउंट. बाय काय कॅश अकाउंट. लेजर Cash पोस्टिंग account. अशाच करायच्या प्रत्येकाच्या. टू आणि बाय. डेबिट साइडला लिहिताना टू लिहायचं आणि क्रेडिट साइडला बाय लिहायचं. आणि एक लक्षात ठेवायचं की त्या अकाउंट मध्ये त्या अकाउंटचं नाव कधीच येत नाही. नाही. त्या अकाउंट मध्ये त्या अकाउंटचं नाव कधीच येत नाही. नाही. अजून एक प्रश्न की आता समजा अशी एंट्री असली कॅश अकाउंट डेबिट बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. काय एंट्री आपली. कॅश अकाउंट डेबिट बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. टू काय कॅपिटल अकाउंट. अशा वेळेस कशी एंट्री पोस्टिंग करणार कोण सांगू शकतं. आता जसं शिकवलंय तसंच. कॅश अकाउंटला काय डेबिट आहे का नाही. कॅशच्या डेबिट साइडला टू कॅपिटल. हा आणि अमाऊंट कोणाची लिहायची माहिती का. अमाऊंट कॅशचीच घ्यायची. अमाऊंट कोणाची घ्यायची. कॅशचीच घ्यायची. लक्षात Cash. ठेवा. म्हणजे तेवढं डेबिट आहे तेवढं. पुढं बिल्डिंग अकाउंटच्या डेबिटला काय लिहायचं परत. टू कॅपिटल अकाउंट. टू कॅपिटल अकाउंट. आणि अमाऊंट कोणाची लिहायची. बिल्डिंगची. बिल्डिंग लिहायची. आणि कॅपिटलच्या क्रेडिटला काय काय लिहायचं. बाय कॅश अँड बाय बिल्डिंग. बाय कॅश आणि बाय बिल्डिंग. बिल्डिंग. बाय कॅश आणि बाय बिल्डिंग. बिल्डिंग. लक्षात येत आहे का. हो सर. हो सर. तुम्हाला समजलं कसं लेजर पोस्टिंग होतं. जर्नलचं काय करायचं असतं पोस्टिंग आणि त्याला म्हणायचं लेजर. सर बुक्स प्रमाणे समजून सांगा. आता थोडस एक जनरल ओव्हरव्ह्यू दिला मी फक्त.
जनरल मध्ये सगळं सांगितलं तुम्ही, जनरल म्हणजे काय विषयच नाही ठेवला. चला पुस्तकाप्रमाणे समजून घेऊया. त्यांनी काय सांगितले, पोस्टिंग ऑफ एंट्रीज फ्रॉम जर्नल किंवा सबसिडरी बुक्स असतात, म्हणजे प्रायमरी एंट्री टू सेकंडरी एंट्री मध्ये आपण पोस्टिंग करायचं आहे. तर ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन व्हेरियस बुक ऑफ ओरिजिनल एंट्री ॲज अँड वेन दे ऑकर फ्रॉम द बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री. ओरिजिनल एंट्री कशाला म्हणतो आपण? जर्नल एंट्री किंवा सबसिडरी बुक्स मध्ये जी एंट्री होते त्याला काय म्हणतो? ओरिजिनल एंट्री, प्रायमरी एंट्री. बरोबर ना? कालच सांगितलंय मी. हा, द नेसेसरी रेकॉर्ड इन द लेजर आर मेड. आता त्यांनी पोस्टिंग या कन्सेप्टची मिनिंग या ठिकाणी दिलेले. द प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग एंट्री, पहा, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग एंट्री फ्रॉम द जर्नल or subsidiary book into the appropriate account in the ledger is called posting. म्हणजेच काय, आपण जर्नल मध्ये किंवा सबसिडरी बुक्स मध्ये जी एंट्री करतो ते जनरल एंट्री ट्रान्सफर करण्याची प्रोसेस. पण ट्रान्सफर कुठं करायचं? अप्रोप्रिएट लेजर मध्ये. म्हणजे ज्या लेजरची एंट्री, आता जनरल एंट्री मध्ये आपण कोणत्या तरी अकाउंटला डेबिट देतो आणि कोणत्या तरी अकाउंटला क्रेडिट देतो, बरोबर? म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट अशी जनरल एंट्री असेल तर कॅशला डेबिट आहे, कॅपिटलला क्रेडिट आहे. आता ही झाली आपली जनरल एंट्री. या जनरल एंट्रीचं त्या अप्रोप्रिएट अकाउंट मध्ये, म्हणजे कॅश अकाउंट तयार करायचं आणि कॅपिटल अकाउंट तयार करायचं, आणि त्या ठिकाणी कॅशच्या डेबिटला आणि कॅपिटलच्या क्रेडिटला आपण पोस्टिंग करतो. म्हणजेच काय करतो? ही ट्रान्सफर करतो जनरल एंट्री तिकडं. तर त्याला आपण काय म्हणणार? पोस्टिंग असं म्हणणार आहोत. समजलं सर्वांना पोस्टिंग म्हणजे काय? ओके. देन आफ्टर नेक्स्ट द रेकॉर्डिंग प्रोसेस. आता ही रेकॉर्डिंग प्रोसेस कशी असते? तर फर्स्ट काय असणार आहे? फॉर्म द जनरल एंट्रीज. म्हणजे जर्नल एंट्री पहिल्यांदा फॉर्म करायच्या. लेजर पोस्टिंग इज टू बी डन. अँड देन आफ्टर ओपन द नेसेसरी लेजर अकाउंट विथ द प्रॉपर हेडिंग्स. पहिल्यांदा जर्नल एंट्री करायच्या, त्याच्यानंतर लेजर अकाउंट ओपन करायचे आणि त्यांना प्रॉपर हेडिंग द्यायचं. त्याच्यानंतर द ओपनिंग द बॅलन्स ऑफ लेजर. एकच मिनिट. द ओपनिंग बॅलन्स ऑफ लेजर अकाउंट इज गिवन. जर आपल्याला ओपनिंग बॅलन्स जर दिलेला असेल तर तो पहिल्यांदा ट्रान्सफर करायचा. जर डेबिट बॅलन्स असेल तर लेजरच्या डेबिट साइडला करणार का क्रेडिट साइडला ट्रान्सफर करणार? डेबिट बॅलन्स एखाद्या अकाउंटचा कॅशचा डेबिट आहे, कुठं करणार? डेबिटला. हा, डेबिटला ट्रान्सफर करत असताना ओपनिंगचा बॅलन्स टू बॅलन्स ब्रॉट डाऊन असं म्हणणार. आणि जर क्रेडिट बॅलन्स असेल तर बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन असं म्हणणार. कळलं सर्वांना? फॉर पोस्टिंग द ट्रान्झॅक्शन इन टू द लेजर अकाउंट फर्स्ट राईट द डेट ऑफ द ट्रान्झॅक्शन इन द डेट कॉलम. आणि पोस्टिंग करताना पहिल्यांदा काय लिहायची? डेट लिहायची डेट कॉलम मध्ये. आणि लास्ट वन त्यांनी सांगितले इन द पर्टिक्युलर कॉलम वन ऑन द, एकच मिनिट, इन द पर्टिक्युलर कॉलम. काय? नाही, ती चालूच आहे, बऱ्याच दिवस झाले, 1.5 महिना झाला ना कंटिन्यू. इन द पर्टिक्युलर कॉलम ऑन द डेबिट साइड. बघा, डेबिट साइडच्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये ऑफ द लेजर अकाउंटच्या द नेम ऑफ द अकाउंटंट क्रेडिटेड इन द एंट्री इज रिटन. म्हणजे सरांनी जसं सांगितलं की मी काय सांगितलं तुम्हाला, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अशी जर एंट्री असेल, बरोबर, तर त्यांनी काय सांगितलंय की कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला पर्टिक्युलर कॉलम मध्ये एंट्री मध्ये, जनरल एंट्री मध्ये ज्या अकाउंटला क्रेडिट दिलेलं आहे त्याचं नाव लिहायचं. आणि क्रेडिट साइडला, म्हणजे आता क्रेडिट साइडला जर आपण ट्रान्सफर करत असतो, म्हणजे कॅपिटल अकाउंट मध्ये कॅशला डेबिट आहे तर कॅपिटलच्या क्रेडिटला कॅश अकाउंटचं नाव लिहायचं. म्हणजे उलट, जसं सरांनी आता सांगितलं तसं. हे एक आपण उदाहरणाच्या मार्फत एक समजून घेऊया. त्यांनी बघा 2 ट्रान्झॅक्शन दिलेलं आहेत. द अबव प्रोसेस रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन कॅन बी स्टडीड विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग एक्झाम्पल. बघा, बॅलन्स ऑन कॅश ऑन 1 जानेवारी 2018 रुपीज 15,000. हा काय आहे? कॅशचा ओपनिंग बॅलन्स आहे. कॅश आपली असेट आहे का लायबिलिटी? कोण सांगते मला? ऍसेट. आणि असेटचा बॅलन्स काय असतो? डेबिट क्रेडिट? डेबिट. बरोबर आहे, व्हेरी गुड. आणि नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे ऑन 5 जानेवारी 2018. राज इन्व्हेस्टेड 10,000 इन द बिझनेस. इन्व्हेस्ट केले म्हणजे काय केलं? कॅपिटल कॉन्ट्रीब्युट केलं. ते कॅपिटल आहे, बिझनेस मध्ये कॅश आली. एंट्री काय होईल सांगा बरं, कोण सांगते?
कॅश अकाउंट डेबिट टू कॅश कॅपिटल अकाउंट. अकाउंट डेबिट टू टू कॅपिटल अकाउंट किती 10,000. व्हेरी गुड. आता याचं लेजर पोस्टिंग कसं करणार आहोत नेक्स्ट पेजवर तुम्हाला समोर दिसेल. एकच मिनिट हा, झूम करतो म्हणजे जरासं व्यवस्थित दिसेल. पहा, फर्स्ट त्यांनी आपली आपली जी पहिलं ट्रान्झॅक्शन होतं काय, ओपनिंगची कॅश होती तुमच्याकडं, कॅश अकाउंट प्रिपेअर केले. पहा या ठिकाणी कॅश अकाउंट प्रिपेअर केलं आणि कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला कॅशचा बॅलन्स डेबिट असतो. किती तारीख दिली ती? जानेवारीची 5 तारीख दिली असेल माझ्या. किती तारीख दिली ती कोण सांगते बरं? काही काय तर सांग. पहिली एक हा पहिलीच डेट. जानेवारी. हा एकच जानेवारी असणार. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 15,000 रुपये कॅश बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहिला. पहिलं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं. देन आफ्टर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन ची एंट्री काय केली आपण? कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल म्हणजे राज कॅपिटल अकाउंट 10,000 डेबिटला 10 आणि क्रेडिटला 10. आता कॅशच्या डेबिटला बघा एंट्री मध्ये आपण कॅश अकाउंटला काय दिले? डेबिट दिलेले 10,000 रुपयाने. म्हणून आपण हे 10,000 रुपये घेऊन गेलो कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला. बघा या ठिकाणी 10,000 रुपये कॅशच्या डेबिटला आलो घेऊन आणि हे डेबिटला येताना 5 जानेवारी 2018 टू राज कॅपिटल अकाउंट किंवा नुसतं टू कॅपिटल अकाउंट जरी म्हटलं आणि रेकॉर्ड केले 10,000 रुपये कॅशच्या कॉलम मध्ये लिहिले. कळलं सर्वांना? आणि क्रेडिट जनरल एंट्री मध्ये काय? राज कॅपिटल आहे म्हणून आपण राज कॅपिटलचं लेजर तयार केलेले आहे, राज कॅपिटल अकाउंट. आणि राज कॅपिटलच्या क्रेडिट साईडला ज्याला डेबिट दिले आपण एंट्री मध्ये, कोणाला डेबिट दिले? कॅशला. ते नाव लिहिले, त्या अकाउंटचं नाव लिहिले बाय कॅश अकाउंट 10,000. कळली का प्रोसेस ट्रान्सफरिंगची कशी केली आहे? याच्यामध्ये कोणाला काही हो, डिफिकल्टी आहेत का? कारण की सरांनी एकदा सांगितले आणि मी पण एकदा सांगितलेलं आहे. आहेत का डिफिकल्टीज? नो सर. ओके चालते. आता आज आपण या ठिकाणी थांबू. मला सर आहेत त्यामुळे थोडस तुमच्याशी डिस्कस करायचंय. एकच